नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। घरामध्ये आपण भरपूर प्रमाणात गाजर आणले तर आपण शक्यतो त्याचा हलवाच करायला घेतो किंवा सॅलडमध्ये वापरतो, पण तुम्ही याच गाजराची कधी भाजी करून बघितली आहे का? पौष्टिक तर होतेच, पण चवीला देखील भन्नाट लागते। ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील। सोबतच तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर मी आज तुमच्याकरिता अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत अशी गाजराची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गाजराची भाजी बनवण्याकरिता आपल्याला हवे 2 मोठ्या आकाराचे गाजर। इथे मी 300 ग्रॅम गाजर घेतलेले आहेत। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजरावरील थोडी सालं आपण चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने काढून घेऊ आणि गाजर आपण कट करून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये गाजर कट करू शकता। इथे मी छोट्या आकारामध्ये गाजर कट करत आहे। तुम्ही हवं असल्यास याला लांब देखील ठेवू शकता। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी गाजर कट करून घेतलेले आहेत। आता सर्व गाजर आपण कट करून घेऊया। इथे हे माझे सर्व गाजर कट करून झालेले आहेत। चला तर मग भाजी बनवायला घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल छान पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडल्या की अर्धा चमचा जिरं घालायचं। चिमूटभर हिंग देखील घालायची, म्हणजे चव अगदी अप्रतिम येते। सोबतच यामध्ये जाईल एक अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट। ही आलं आणि लसणाची पेस्ट आपण 2 मिनिटे लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घेऊ आणि सोबतच एक हिरवी मिरची देखील यामध्ये घालूया। हिरवी मिरचीने फ्लेवर खूप छान येतो। मसाले हलकेसे परतले की यामध्ये आपल्याला घालायची आहे 1.5 चमचा लाल मिरची पावडर। गाजराच्या भाजीला थोडीशी मिरची जास्त लागते कारण गाजर गोड असतात। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर मीठ घालायचं। मसाले करपू नये याकरिता थोडंसं पाणी घालून सर्व मसाले व्यवस्थित असे आपण भाजून घेऊया। लो फ्लेमवरती मस्त असे मसाले आपण भाजून घेऊ। 2 मिनिटांमध्ये मस्त असे मसाले आपले भाजून होतात। आता आपण चिरून घेतलेले गाजर यामध्ये घालूया। गाजर आणि मसाले छानपैकी आपण एकजीव करून घेऊ। गाजर आणि मसाले एकजीव झाले की आपण झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित अशी भाजी शिजवून घेऊ। गाजराची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। 5 ते 6 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी भाजी शिजवून तयार होते। भाजी छान प्रोटीन रिच बनविण्याकरिता इथे मी 2 मोठे चमचे कारळाचं कूट यामध्ये घातलेलं आहे। कारळाच्या कूटाने फ्लेवर छान येतो, सोबतच आपली ही भाजी छान पौष्टिक देखील बनते। त्याकरिता कारळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट तुम्ही नक्कीच घाला आणि 2 मिनिटे आणखी ही भाजी अशीच परतवून घेऊ। 2 मिनिटे झाकण लावून ही भाजी मी व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे आणि इथे आपली गाजराची चविष्ट अशी भाजी बनवून तयार आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी एकजीव करून घ्यायची। जर तुम्ही ही गाजराची भाजी कधीच ट्राय केली नसेल तर माझ्या सांगण्यावरून एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला सांगा। मी नक्कीच सांगू शकते, जर तुमच्या घरी गाजर उरलेले असतील आणि त्याचं काय करावं हे तुम्हाला कळत नसेल तर ही भाजी केली तर सर्वच जण ते आवडीने खातील आणि सोबतच तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।